भारत माता की जय. आज आरोग्य केंद्राच्या सेक्टर 15 खारघर या ठिकाणी विविध या ठिकाणी आरोग्याच्या सेवा सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या व आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेबांच्या व आमचे आयुक्त महोदय यांच्या माध्यमातून दिले जात आहे. आपण बघितलं असेल खारघरमध्ये हे खूप मोठं आरोग्य केंद्र आहे आणि या नागरी आरोग्य केंद्र खऱ्या अर्थाने कोविडच्या महामारीमध्ये सन्माननीय सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू झालं होतं. या ठिकाणी विविध आरोग्य सेवा दिली जात आहे. आपण बघितलं असेल तर फिजिओथेरपी असेल, नंतर सोनोग्राफी असेल, येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक्सरे मशीनची मागणी केली आहे. एक्सरे मशीन असेल, नंतर तुमच्या इकडे असलेले सगळे ब्लड टेस्ट असतील आणि या ठिकाणी मग डायबिटीज असेल, BP असेल, सगळे विविध आरोग्य सेवा इथे मोफतमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या नागरिकांना दिली जातात. आणि हे आरोग्य केंद्रामध्ये मग आमच्या इकडचे कर्मचारी असेल, इकडे असणारे सामान ठेवण्यासाठी असणारी जागा असेल ही कमी पडत आहे. त्यामुळे आमच्या G+1 हे आरोग्य केंद्र आहे आणि त्या टॅरेसला कव्हर करून त्या ठिकाणी लाद्या लावाव्या, काउन्सिलिंग करावं, त्या ठिकाणी पार्टिशन करावं, नवीन रूम तयार करावी, जेणेकरून उद्या या ठिकाणी येणाऱ्या ज्या मशिनरी आहे, एक्सरे मशीन असेल, लोकांना टेक्निशियन असेल आणि त्यांच्या असणारे सगळे औषधी असेल, हे सगळं ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करावी म्हणून आम्ही सन्माननीय आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांकडे मागणी केली होती. या मागणीला आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेबांनी काल मान्यता दिली आणि सभागृह नेत्याच्या माध्यमातून या ठिकाणी आज इथे भूमिपूजनचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. मला आनंद आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय आयुक्त महोदयांनी याची वर्क ऑर्डर इश्यू केली आणि आज वाढदिवसानिमित्त इथे आरोग्य केंद्रामध्ये त्याचं भूमिपूजन करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी आमचे सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांचं, आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेबांचं आणि आमचे सन्माननीय पनवेलचे आयुक्त मंगेशजी चितळे साहेबांचं धन्यवाद देईल की माझ्या वाढदिवसानिमित्त एका छोट्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू करताय. विविध विकास कामे कालपासून आमच्या प्रभागामध्ये साहेबांच्या माध्यमातून सुरू होत आहे. काल आपण बघितलं असेल सुरक्षा भिंतचं आम्ही लोकांनी भूमिपूजन केलं. आता आरोग्य केंद्राच्या या रिनोव्हेशनचं भूमिपूजन करतो आहे. थोड्या वेळात DV स्कूल ते संजीवनी शाळेच्या मध्ये डिवायडर आहे, त्या ठिकाणी मुलांसाठी जे येणारे मुलं असतात तिथे रंगीत फुलांची झाडं लागावे, त्या ठिकाणी बगीचा हवा अशी मागणी केली आहे. याचा आता शुभारंभ आम्ही लोक करणार आहे. असे विविध उपक्रम सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून माझ्या वाढदिवसानिमित्त होत असल्यामुळे एक छोट्या कार्यकर्त्याला एवढी प्रेम दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आपण सगळे आलात, आपल्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडतो म्हणून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो. मी आमचे डॉक्टर आयडल सरांना धन्यवाद देईल की त्यांची मागणी होती 2-4 महिन्यापासून की सर हे आपलं लवकरात झालं पाहिजे, वरती सामान ठेवायला जागा मिळाली पाहिजे आणि त्याची आज पूर्तता होत आहे. त्यामुळे मी आयगल सरांचं आणि त्यांच्या टीमचाही धन्यवाद देईल की त्यांनी पण वारंवार या आरोग्य केंद्राला चांगलं कसं व्हावं, लोकांना चांगली सुविधा कशी भेटावी, नागरिकांना या ठिकाणी चांगल्या सुविधा पोचवण्याचे जे प्रयत्न यांनी केले त्यांचे धन्यवाद देतो आणि पुनश्च मी सगळ्यांना या ठिकाणी आभार व्यक्त करून इथे थांबतो. धन्यवाद. आरोग्य केंद्र 5 इकडे आपण विविध प्रकारची सुविधा इकडच्या नागरिकाला देत आहे. पण हे सुविधा देताना आपल्याला जागा जरा अपुरं पडत होतं म्हणून आपण थोडं एक्सटेन्शन करावे अशी एक विनंती केली होती. त्या विनंतीला आपला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मान्यता देऊन आजपासून इकडे काम सुरू होणार आहे आणि ह्याचे उद्घाटन आपला माजी नगरसेवक भाविस्कर साहेबांनी केलेले आहे. याच्याबद्दल मी त्यांना आभार मानतो आणि तसे आपला प्रशासकीय अधिकारी पण आभार मानतो की हे कामाला आपला वर्क ऑर्डर इश्यू केले म्हणून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे काम सुरू झाले. याच्याबद्दल भाविस्कर साहेबांना पण मी आभार मानतो. इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. जय श्रीराम. माझे पुत्र श्री निलेश भाविस्कर यांनी या ठिकाणी या आरोग्य शिबिरामध्ये निरनिराळ्या सुविधा मिळाव्या, त्याचं रिनोव्हेशन व्हावं आणि येथील जनतेला सगळ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि माननीय आमदार ठाकूर साहेबांनी ते अंमलात आणले आणि या ठिकाणी आता जनतेला
सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या निर्णय मशिनरी वगैरे बोलून या ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे, तेव्हा मी त्यांना धन्यवाद देतो. ते माझे पुत्र आहेत, परंतु या भागातील लोकांना ही सेवा उपलब्ध होणार आहे. इथे उपस्थित असलेले डॉक्टर, कर्मचारी वर्ग, त्यांचे कार्यकर्ते, त्यांना मी नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज आमचे सन्माननीय माजी नगरसेवक निलेश बाविस्कर सर यांचा वाढदिवस, तर मी सरांना वाढदिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आपण बघत आहात सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताह हा आम्ही सुरू केलेला होता. तर गेल्या आठवड्यापासून रोज सकाळी स्वच्छता मोहीम, तसेच दुपारी 10 ते 4 टायमिंगमध्ये आरोग्य, आयुष्यमान कार्ड, आधार कार्ड लिंक असे वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर महाआरोग्य शिबिर असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. तर आजही आज शेवटचा दिवस आहे शिबिराचा. तर आणि आपलं जे सेक्टर 15 या ठिकाणी आयुष्मान आरोग्य मंदिर आहे, या ठिकाणी एक्स्ट्रा कामाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. झेरॉक्स मशीनची मागणी होती, वेगवेगळ्या मशीनींची मागणी होती. तर त्यासाठी या ठिकाणी आज ओपनिंग झालेलं आहे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. काल बघितलं असेल तर डीमार्ट आणि गॅलेक्सी कारिना यांचा जो मधला रोड आहे त्याचंही काल सकाळी ओपनिंग झालं. आणि संध्याकाळी आपल्या घरपूरच्या सोसायटीमध्ये त्यांनी नागरिकांची मागणी होती की आपलं हे कंपाऊंड वॉल झाली पाहिजे, ते त्या ठिकाणी ग्रिल लावण्यात आलं पाहिजे. तर त्याचंही ओपनिंग झालं. असे वेगवेगळे कामं गेल्या 1 आठवड्यापासून सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहेत. सर नेहमीच सामान्य नागरिकांसाठी धडपड करत असतात. आम्ही त्यांना खूप जवळून पाहतो, त्यांची खूप तळमळ असते, नागरिकांना चांगलीत चांगली सुविधा मिळावी, तर यासाठी त्यांची धडपड असते नेहमी. तर परत एकदा सरांना वाढदिवसाच्या